गोपालचे बाबा तुम्ही तर म्हणे लय आंबे गळले म्हणे हो. इथं ते एक आंबानी दिसून राहिला म्हणे. हा कोण नेले काही येचून का तुम्ही मजाक केली माझ्यासोबत? नाही नाही शांती लय होते ना. अरे मगानी तर पाहून गेलो मी. लय आंबे होते तर बुड्याले म्हटलंय मी झाले तर येत जा म्हटलं. आता काय म्हणू म्हाताऱ्या माणसाले नाही झाले तर मग. आला काय ग शांताराम? असं त्या घरवालीले आणलं वाटते संग नाही. पोरगी कोणाची होय ग? हो तिले म्हटलं चाल म्हटलं आंबे चाले आंबे गळले म्हटलं. तुम्हाला म्हटलं नाही का मगानी मी येतो म्हटलं मी घरून म्हटलं. तिले म्हटलं चाल म्हटलं. तर आता आलो. ते म्हणते आता एक आंबा नाही म्हणते आंबे कुठे गेले कोण नेले काय याचं. काय काकाजी सोकाळी करता बा तुम्ही? ध्यानाने दिलं जरासं. कोण येते कोण जाते हे पाणीनं लोक जाणं येणं करते. कोणी घेऊन जाते येचवाच करून. म्हणून तर ठेवलाय बा तुम्हाला. मग आता लोक जर अशी येचतच येचून घेऊन जाईन सारं तर काय कामाची गोष्ट आहे मग तुम्हाला ठेवू नाही. नाही नाही बाई सोकारी माही पक्की असते. अशी सोकारी कच्ची सोकारी करतो का बेटा मी. असं काम नाही आहे आपलं. या पाय या बंडी भरून ठेवली इथं. ना म्हटलं कोणी तुम्ही येता नाही येत काय होते काय नाही. चाल म्हटलं एकाने येचून घेतो. बुटीनं मी दोघांनी येचून घेतले नाही तर बाय बसलो जा इथं सोकारी करत. जेवायला तर गेलो नाही बाई अजून. एका बटा इथंच तर बसलोय मी. अरे बापरे काकाजी लय आंबे निघाले. अर्ध झाड तर गळून खाली झालं नाही. वरत वरत राहिले आता खालचे गळले नाही काय पुरे? नाही नाही बेटा आहे ना अंदर आहे. हे बाहेरचे नेले बाहेरचे गहिले. अंदर भरपूर आहे. हो ना पहा बरं. म्हटलं साजरे आले म्हटलं आंबे आता यंदा. हा भरपूर पैसा होते म्हटलं आता आंब्याचा. यंदा भाव चांगला आहे ना आंब्याले. अन पाय ना असं होते नुकसानी. वाले बसली तर कुठं जा लागत नाही नुकसानी करायला. इथं तर काय म्हणते माणूस आता पिकवते आणि हाती काही नाही सापडत अशासारखं काम झालं नाही काकाजी. तसं नसते ना बेटा ते. आपल्या हाती काय असते ते आहे ते वरच्या वाल्याच्या हाती. ते काय करते काय नाही तो बरोबर करते. त्याला काय पडते काय नाही तर. मी मायबीन सकाळीच पासून बसलो. ह्या शांताराम गेला घरी आणि म्या म्हटलं बुडीले इथून जाणारे येणारे दोन दोन चार चार करून पार लांब होते म्हटलं एक एक थैला करून. त्याच्यापेक्षा चाल म्हटलं स्वयंपाक पाणी मग करजो म्हटलं लागन तर. पण आपण पहिले आंबे येचून ठेवू म्हटलं बा. आपल्याला सुपारी ठेवलं तर कायसाठी ठेवलं म्हटलं बापा. चाल म्हटलं. मग आलो बापा बुडाबुडी आणि येचून घेतले बाई हे पाय बंडी भरून ठेवली. आम्हा पिंके ये ना इकडे. ये काही नाही झाडाखाली. ये इकडे. हे इथं ठेवले आबाजीनं सारी याचून. घे तुला याच्यातले लागते ते. हा काकू काकू त्याच्यातले काय घेऊ मी? तुम्हीच देऊन दे जरा मी आईले दोन चार. मी नाही घेत स्वतःच्या हातानं. आईने देऊन दे जा मी कल्ला करते मग. कोणाची वय काय हे मैना? हे वय ना त्या सीतारामची मैना. हा मोठी बोलते सुबूर मैनेसारखी. मोठी हे आहे ती पोरगी. साजरी आहे तशी. माई तिच्यासारखीच आहे. माईसारखीच आहे ती पोरगी. सीताराम तर नाही बटा असा. पोरगी तर साजरी आहे. मायवर गेली ती तिच्या बापावर नाही गेली. मायचे गुण घेतले तिनं. बापाचा एक गुण नाही घेतला. चांगले गुण घेतले पोरीनं. बापाच्या अंगात पाहिले नाही का केवढे साजरे गुण आहेत. पिंकी आपली तिथे तर खोपडी आहे बाई. तिथून एक कॅरेट आण बरं. कॅरेट भरून घेऊन जाऊ आपण. नाही तर मग आपल्या झोऱ्यात आण ना. झोऱ्यातच भरून नेऊ लेकाले. काय तर ते कॅरेट ना मॅरेट आणल्यापेक्षा नाही व घरी मग कॅरेटात भरून घेऊ आपण. इथचं कॅरेट घरी नेल्यापेक्षा झोरात आण बाई आपला. झोऱ्यातच भरू आपण घेऊन जाऊ. हा शांता काकू तिथून आणू काय? तुम्ही कोण तिथे ठेवून दिलं? आपल्या हातातच आणायला पाहिजे होता ना आपला झोरा. अहो येता द्यायला ठेवून तिथं. मी म्हटलं आता आंबे येथून घेऊ म्हटलं पहिले गंज लावून देऊ म्हटलं. मग भरता येते म्हटलं म्हणून दिला खोपडीवर ठेवून लेकाले. बरोबर काकू मी आणतो. पायशान ते कसे गहिले आहे. झुपकेचे झुपकेच गहिले जसे काही. हो ना पाय ना बाई. हा एवढे साजरे आंबे लागले आणि पाय ना कसे गळले. काकाजी वानेर गिनेर निघाले होते काय मग आज? वानेर कुठं सोडते का बाई. ते काही आपला हे येचला माल खाते काय. तेले वरचे पाहिजे. वरचे तोडते ते. अन तेले जो लागला तोच खाते. अर्धा खाते ना अर्धा फेकते. नुकसान करतेच लेकाचे. पण आता हाकला लागते तेले. हाकल उकल करत राहावं लागते. तरी ते बिना खाल्ल्याचे जातेत काय किती हाकललं तरी. शांता काकू ह्या पाण्याला जोरा आणला. हो आण ना ते भरतो ना त्याच्यातले. शांता काकू मी भरू काय माझ्या हातानं? हे जोरा पुरा भरून देतो ना मी. मी भरू लागतो ना बाई व. ये ना भर तूही भरू लाग. ये चढ वरत तू. हा काकू मी भरू लागतो. बरं शांती तू म्हणता आता एवढा मोठा गंज आहे तो एवढ्या जोरात बसन काय का आणा लागन चुमडं गिमडं आणू काय. बसते काय का एवढ्या जोरात नाही बसत. चुमडा आणि कांदो भरून घेऊन अर्धक चुमडा भरते एक जोरा भरते. दोघ जण डोक्यावर घेऊन जाता दोन. हो गोपालचे बाबा तसं होते गड्या. एवढे मावणार नाही याच्यात. दोन कॅरेटात मस्त मावले असते. तुले म्हटलं कॅरेट घे. नाही जोरा घेऊन बसली इथं. अहो गोपालचे बाबा तुम्ही सांगा ते कॅरेट म्हटलं एवढ्या दूर नेईन काय डोक्यावर?
मा भिन तू त्याची काही फिकर करतो. गोपालले बोलावून घेतलं असतं ना गाडी घेऊन. हा काय काय पैदल न्यायला लावून का तुला एवढ्या दूर? चाललो गेलो असतो तिघही जण गाडीवर. शांताराम भाऊ, आंबा गायला काका? हा आंबा तर लय लटपटायला होता तू या. हेच आहेत लेकाचे नजर लावणारे, जाणारे येणारे आंब्या खालून जाते, एवढा मोठा रस्ता सोडते आणि चालले इथून. काही काय म्हणते तर तोडताडाई करून घेऊन जाते आणि नजरही लावते. हो गयला ना आता वारातून नाही सुटलं होतं काय. मग आता गळतेच. निसर्ग राहिला तो. काय सांगता येते आता त्याचं. तू कसा काही कुणाला गाज. तू तर काय म्हणते त्या पांडीनं जातं. आणि मग पांढरण सोडली धुरा सोडला आणि माय ह्या आंब्या घालूनच चालला तू. काऊन ह्या रस्त्यावर काय जायचा. काय गा शांताराम भाऊ, एवढं रागवा लागते काय माय भीन? एवढा राग येऊ द्या लागते? मी काय इथून आता तू दिसला म्हणून आलो इकडे. मी काय इकडून येऊन राहिलो, मी तर तिकडूनच जातो. म्या म्हटलं वहिनी दिसते, शांता वहिनी. रामराम वहिनी. शांता वहिनी दिसल्या, तूही दिसला. आणि काय म्हणते बाबाजी दिसले बसले. रोजच बसले राहते इथं सोकारी करत. आणि म्हटलं काय आता, चला म्हटलं जाऊन पाहावं, जराशी भेटही होते बोलणंही होते म्हणून आलो इकडे. हो हलकटवाणाचा. काऊन बा वहिनी काय झालं, काऊन शिव्या देऊन राहिल्या मनातल्या मनात? काय देराच्या नात्याने बा शिव्या देता काय? नाही नाही, मी काय शिव्या देतो बाबा. आता काय जे होणार आहे ते होतच असते. तुम्हाला शिव्या देऊन काय करू मी? शांताराम भाऊ, काय गा किती लहान मनाचा आहे तू. दे ना 10-12 आंबे देणं. आता नाही तरी तर गळली आहे, काय करशील त्याचं? हा गळलेल्या मालाचं काय करते माणूस? देऊन दे 10-12 आंबे. काऊन खपत नाही काय? खपते ना आंबा. गैला म्हणून काय झाला, कडक आहे ना तो. चांगला ताजा आंबा आहे ना. खाली गैलाच ना फक्त हवे ना. काय झालं त्याला, फुटला का तुटला तो? पैसा होते ना त्याचा. आता 10-12 दिल्यानं काय होईन का शांताराम भाऊ? गरीब होऊन जाशील काय तू? बरं राहू दे बा, नाही देशील तर काही जबरदस्ती नाही आहे. नाही नाही, गरीब गिरीब नाही होत मी. घेऊन जा ना. घेऊन जा घेऊन जा. कोण म्हणते तो न्यायले, कोण म्हणते का? खायची वस्तू आहे खाना. किती खाल्ले खाले. शांते देऊन द्यायले 10-12 आंबे. हो कायच्यात देऊ बाबा? काय आहे तुमच्याजवळ भाऊ? अच्छा माय बिन, माझ्याजवळ तर काही आहे नाही. थांबा एखादी पन्नी मन्नी पाहतो. असन तर माया खिशात. शांते पन्नी असन ना आपल्या याच्यात एखादी, देऊन दे त्याच्यात. हा हे घे जावं, दे जा त्याइले. लय मोठं मन आहे का शांताराम भाऊ तुझ्या ना वहिनीचं? हा 2 म्हटले तर 2 देत नाही लोक. वहिनीनं तरी 10-12 टाकून दिले त्याच्यात. घेणं गा खाऊन, कायले चवना करता नसते हा. भेटून राहिले तर घेणं चुपचाप चांगल्या मतानं. आणि निघ इथून आता. आणि उद्यापासून दिसजो नको इथं. तिकडल्याच रस्त्यानं जाचो. नाही तर सांगितलं म्हणणार नाही. बुड्याचा दंड आहे ना, तू आहे मग. नाही नाही पुढे बा मी येतो तरी काय बा इकून. आजच आलो, हे शांताराम भाऊ दिसले म्हणून आलो. नाही तर एवढा मोठा आंबा पाहूनच तर मी कधी आलो नाही इकडे. आता तुम्ही सगळेजण दिसले, मी म्हटलं माय डबे पार्टीच करून राहिले काय. पाहित होतं इथं तुम्ही आंबे भरून राहिले. एवढं भरलं काय शांती पोतं? ठीक आहे चल मग. बरं भाऊजी येतो मग मी आता. काय करा तुम्ही जेवण घेऊन करा दोघं जण. आम्ही जातो आता घराकडे, निघतो आता. हो पोराले कोणी बोलवून घेतलं का गाडी घेऊन? आता डोक्यावर एवढं वजन घेऊन जाण काय दोघं जण? कायले बाजी, कायले बोलावं लागते पोराले? जातो ना आम्ही घेऊन. हे घेऊन घेते पोता, मी घेऊन घेतो जोरा. झालं आपलं. हो निघा मग गती गती. आपल्या घर जवळ करा मग. शांताराम भाऊ म्हणशील तर सायकलवर ठेवून दे मायावाल्या पोत. तिथपर्यंत गावापर्यंत आहे मी तुला सोबती. नाही नाही काय नाही का, जा ना तू. पाहतो गंगाराम आहे ना वावरा, तोही निघतेच आता. तर त्याने पाहतो, त्याच्या गाडीवर ठेवून देईन. नाही तर मग जातो आम्ही गती गती. पोराला फोन करून देतो, येते तोपर्यंत पोरग. बरं बरं ठीक आहे. गोपालचे बाबा घ्या ना मग पोतं डोक्यावर आता. हो शांती, दे ना माझ्या डोक्यावर उचलून दे, जरासा हात लावला. चालतो घेऊन. भारी होऊन राहिलं काय बा डोक्यावर? हा बरं, अर्ध्यापर्यंत तुम्ही घेऊन चाला. अर्ध्यापासून मी घेतो मग तिकडे. नाही नाही चाललो तू माग माग. घे आपला जोरा घे. पिंकी चल बाई, चल गती गती काकू सोबत. एवढा मोठा जोरा तोलते काय व तुले? हा मी घेतो ना, भरला आहे ना तो. तुया कोणता हालत नाही तो. शांता काकू मी दिसतो अशी बारीक बिरीक, पण लय ताकद आहे म्हटलं मायात. मी म्हटलं एवढा उचलून घेतो म्हटलं. असं काय उचलणं होते तुया कोण नाही? मग काकू 2 पोळ्या जावत असतो मी. मग मयाई मला म्हणते कमी जाव. नाही म्हणतो मला ताकद नाही पाहिजे काय, 2 पोळ्या जावत असतो मी. कमी जेवाय म्हणते का तू याई तुले? हा असं पोटभर जेवणी म्हणत काय? माझ्या कोणाची काकू मयाई तर म्हणते अजून जेव म्हणते, एखादी पोळी म्हणते. मी म्हणून राहिली तुम्हाला. असं पिंकीला मजा काय करता येते मग नाही? चल मग आता गती गती. हा काकू चला. येतो काकाजी मग. पाहिजा काय, लक्ष ठेवजा. करा मग जेवण घेऊन करा, आराम करा जरासा. आपल्या चण्यावर लक्ष देजा. बोल येत जाय आता गती गती. जाय. अन ते मजूर सांगून देजो.
क्षणा सांगतो काय तो अर्धा पर्दा ना जरा जास्त झाला बोरडला तो जरासं खरगेच राहिले हिरवे तिथं आता. हो पाहतो ना आता बाया भेटल्या तर, नाही तर मग बाहेर गमून आणायला पण. हो पाय तू या बंदोबस्त पाय काय होते तो. येतो भाऊजी. हो बेटा मैना ये मा. आता माझ्याजवळ तर काही आहे नाही बाबा तुला चॉकलेट माकलेट काही द्यायसाठी. काही नाही पाहिजे भाऊजी मला. माझ्यासोबत चांगलं बोललं ना तेच नाही. मला काही चॉकलेट गिकलेट नाही पाहिजे. मी येईन ना कधी तर मीच तुमच्यासाठी आणन मग. हो हो आणजो आणजो. अरे शांताबाई कुठे गेली तिकडे? सालबर्डीच्या जत्रेवर गेलती वाटते हे. हा जरासंही म्हटलं नाही आम्हाला. बरोबर दोघंच नवरा बायको गेले. नाही तेव्हा बरोबर येते म्हणाले सगळे इले. का हो शांताबाई बरीच आहे हो तू तर. हा नाही तेव्हा काय म्हणते तर 4 बाई इले म्हणतं गावातल्या. इले म्हणतं चाल तिले म्हणतं चाल. आणि आज काय म्हणते तर शांताराम भाऊ काय भेटले तुला सोबती तर बरोबर दोघंच नवरा बायको गेले तुम्ही. हा मलाही नाही म्हटलं चाल म्हणून मी आली नसती काय. माझ्या लेकराईले घेतलं असतं. हा म्हणजे मी जत्रेलाच गेली होती कनी. तुला नेतो सारा गावाला घेऊन जातो सोबती. मग कुठे गेली होती तू? जत्रेला नाही गेली काय सालबर्डीच्या? हा हे एवढं मोठं कुठून आणलं हे? तिथं गेली होती रावटीला गेली होती वाटते. म्हणून 2 दिवस दिसली नाही गावात. मॅच झाली बाई तू रंजू. अव बहार भोंगे मी काय म्हणते वावरात गेली होती ना. सारा आंबा गळून गेला तिथं तर याचाली गेली होती. हे काय वय इकाले आणले ना आंबे. उद्या बाजार भरते ना तर इकून टाकून म्हटलं दुकान लावून उद्या शांताराम भाऊ. अमाय मॅ म्हटलं शांताबाई तू सालबर्डीच्या जत्रेलाच गेली ती काय. रेट माय मला गैरसमजच झाला नाही. काहून शांताबाई आंबा एवढा गळून गेला? आता वारा धुन नाही सुटलं काय तर सारेचेच गळले. माया गळला तर काही नवीन झालं काय? सुटतच असते हवा. हवा सुटली का गळतच असते. आंबे झालं संतर झालं सारच गळते. शांताबाई देजो नाव मग मला 2-4 आंबे. रांजू काकू शांता काकू आंबे इकायला आणले ना तुम्ही फुकटच मागता काय? हा इकत घे जा ना. पैसे आण जा ना. पैसे आण जा ना. घेऊन जा जा किती पाहिजे तुम्हाला तर. तुला काय करायला लागते हो पिंके? तुला मागितले काय तुझ्या घरचे होय काय? शांताबाईला मागून राहिली ना मी. तू कायले मनामध्ये बोलतो मग? 2-4 आंबेसाठी काय आता इकत आंबे घ्यायला लावतं काय? इकत म्हणजे काकू तू इकतच घ्यायला गेलती वाटते. हा बरोबर गेली शांताबाईच्या मागे लागून फुकट भेटले पाहिजे म्हणून. रांजू काकू मी मागितलेच नाही शांता काकूले. त्याने मला तसेच दिले. रांजू लेकराले कायले बोलतो? तिले कायले म्हणतो? आता मी चालले होते तर तिने म्हटलं मला काकू मी येतो म्हणे वावरात. तिनं काही मागितले काय? हौशी गुण येते लेकरू. हा ते काय आंब्यासाठी आली काय बिचारे? काही लहान लेकराले कसं बोलायला लागते हे समजत नाही तुले? एवढी मोठी बायको झाली तरी. हा आंबे पाहिजे तर इकत नेजो. उद्या इकणार आहे मी. गावात येतोच इकासाठी. तुला 1 किलो पाहिजे का 2 किलो पाहिजे घेजो. 2-4 आंबे भेटत नाही. साऱ्या रस्त्यानं मला येणारे जाणारे 2-4 दे जा 2-4 दे जा. मग माया तर यातून काही फायदाच नाही झाला. एवढा मोठा आंबा लावून त्याला एवढा मोठा करून काही फायदाच नाही झाला. मग तर सारे जर मला 2-4 मागतले तर मग गावात इकू कोणाले मी? हा राहू दे बाबा. शांताबाई नसून द्यायचे तर एवढी कायले बोलून घेतो? नासुकल्या आंब्यासाठीच बोलतो काय आता मला? नाही घ्यायचा तर नको घेऊ. मी काय तुला म्हणून राहिली घेच म्हणून. लय लोक आहे घेणारे गावात. एवढं मोठं गाव आहे आपलं. बाजारात इकडले काले तिकडे बाहेर गावच्या. हा गावातल्या 3 बाईने घेतलं तर होऊन जाते काय? अरे पण लेकराले कसं बोलायला लागते हे तर समजलं पाहिजे ना. लहान लेकरू आहे ते. हा तिनं का बिचारी आंबे मागितले आंब्यासाठी आली ते. नाही शांताबाई तशी नाही बोलते. ही पुट्टी लय चबर करते. हे पाय जेव्हा करत असेल ना तेव्हा बोललं तर गोष्ट अलग आहे. पण आता ती काही बोलली काय? तुला तिनं चांगल्या नसतं म्हटलं का शांता काकून इकाले आणले बा आंबे येचून. आता तिच्या समोर ज्या गोष्टी झाल्या हे तिनं म्हटली. मग आता तू काय एवढी भडकून राहिली? दुसऱ्याच्या लेकरावर भडकणं लय सोपं राहते रंजू. आपल्या लेकरावर करून दाखवा लागते एवढी दादागिरी. लयच करते जरा ही शांताबाई. स्वतःला अशी समजते का काय आहे ना काय नाही. मी काय गती करत आलोच कोणी घरापर्यंत. काय करतो याच्या गाडीवर त्याच्या गाडीवर. अजून पोराले त्रास द्या. तो दुकानात गेला इथं फालतू. चाल म्हटलं लेकाले घेऊन जाऊ डोक्षावर. पाय बरं आलोच कोणी. हो ना. अबाय पिंकी कुठे गेली व? मागच तर होती ती. अरे हो पोरगी गेली असन घरी. नाही तिला वाटलं असं आता काय करू शांता काकूच्या घरी जाऊन. सांग गड्या तिचे आंबे राहिले ना द्यायचे. बरं आता देऊन द्या लागून. उद्या देऊन देईन मी तिला नेऊन. ते रंजू बोलली कनी त्याचं तिला खराब लागलं असन म्हणून मग चालली गेली ती तिकडल्या तिकडे. हो आता उद्या जाशील कधी इकाले देऊन देजो तिच्या मायले. आणि सांगून देजो पिंकी न येचले म्हणा. हो गरीबी नाही बिचारी तिची माय. देऊन टाका लागते लेकरं खाते. असं आहे बा मंडळी. असं राहते शेतकऱ्याचं जीवन. काय म्हणते एवढं मोठं नुकसान झालं तरी जीव असा मुठीत धरून ठेवा लागते बाबा. चला मग पाहू आपण आता उद्याच्या व्हिडिओत बाकीचं. आता कशी जाते शांताबाई गावात आंबे एकासाठी आणि काय काय होते तिकडे माहीतच पडते. भेटू मग उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.